संत आहे, कुणाला संत म्हटलाय? रंजल्या गांजल्यांना पोटाशी घेतो, रंजल्या गांजल्यांचं बोलणं सहन करतो, एकमेकाला एकमेकाच्या हृदयाशी भिडवतो, याचं नाव संत आहे. तर संत सज्जनांनी आता आपल्या गावामध्ये पुण्यतिथी होत आहे, कोणता काला होत आहे, 4 लोक सज्जन समोर येतात, त्रास घेतात, वर्गणी देतात. त्या सज्जनांनी 3 गोष्टीचं अगोदर ज्ञान करून घेतलं पाहिजे, नाही तर आपले मार्ग चुकते राजो. नाव न जाने गाव का भुला मार्ग जाय. गावाचं नावाच लक्षात नाही, करणवाडी कुठं चालला गा? नाही मी जातो. कुठं? आता कुठं तरी जातो, जमेल का भजन? नाही 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 नाही. लक्षात घ्या, काम करण्याच्या अगोदर ज्ञान होणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला माहीत आहे, आमच्या पापडला 21 वर्ष डॉक्टरचा धंदा केला. अगोदर डॉक्टरचा धंदा सुरू केला का अगोदर डॉक्टरचं ज्ञान घेतलं? अगोदर ज्ञान घ्यावं लागते ना. आता हे माझे बसले संगडी, यांना ज्ञान घ्यावं लागलं, मग काम करावं लागलं. अगोदर काम नंतर ज्ञान कसं होणार आहे? अगोदर ज्ञान मग काम. समाजामध्ये सामाजिक कार्य करत असताना त्या सामाजिक कार्यांच्या पद्धतीचं ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. अर्जुना 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 समता असे ज्ञानाची. 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 हीच माती सांगतो योगांची. हीच माती सांगतो योगांची. हीच माती सांगतो योगाची. सांगतो योगाची. हीच माती सांगतो योगाची. अर्जुना 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 समता असे ज्ञानाची. समता असे ज्ञानाची. समता असे ज्ञानाची. अर्जुना 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 समता असे ज्ञानाची. अर्जुना समता असे ज्ञानाची. ज्ञानाची समता असे ज्ञानाची. भगवान श्री अर्जुनाला उपदेश केला. अर्जुना, ज्ञानाची विशेषता कशामध्ये आहे? अर्जुना समता असे ज्ञानाची. हीच महती सांगतो योगांची. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाला 4 योगाची माहिती दिली आहे. तुम्हाला माहित आहे?
कोणते 4 योग आहे? कर्मयोग, उपासना योग, ध्यान योग आणि ज्ञान योग. 4 योग आहेत. 4 योगामध्ये काय सांगितलं बाबाजी? कर्मयोगामध्ये काय सांगा? कर्म नका करू म्हणून सांगितलं का? कर्म तुम्ही करायचं नाही ठरवलं तर मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कर्म होणार आहे, लक्षात घ्या. कर्माचा त्याग कोणी करू शकत नाही. फक्त साधू संतांनी सूचना दिली आहे, बंधनदायक कर्म टाळा आणि मोक्षदायक कर्म चालू ठेवा. भजन पूजन बंद होणार आहे का कधी? देवाची पूजा, देवतेची पूजा, उपासना बंद होणार आहे कधी? पुण्याचा मार्ग, सत्कर्माचा मार्ग, सहकार्याची भावना बंद होणार कधी? कधी बंद होणार? कोण बंद करणार? केव्हा बंद करणार? शक्यच नाही. फक्त 2 गोष्टी लक्षात घ्या, बंधनदायक कर्म टाळा आणि मोक्षदायक कर्म करा. मोक्षदायक कर्मांनी उन्नती साधता येते आणि बंधनदायक कर्मांनी अवनतीचा मार्ग पकडण्यात येते. चुकून आपल्याला वाटतेच माझं बरोबर आहे म्हणून. भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी कोण आहे का लक्षात? विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे ना. विष्णूची पत्नी कोण? लक्ष्मी. पती पत्नी एकांतवासामध्ये बसून चर्चा करत होती. भगवान, या समाजामध्ये जी दुविधा आहे, जी विविधता आहे, ती विविधता तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, देव आहात, तुम्हाला मिटवता येत नाहीत का? विष्णू म्हणाले, लक्ष्मी, विविधता मिटवणं शक्य नाही. सागरांचा जो प्रवाह आहे, तो सागराचा प्रवाह कुणालाही बंद करता आला नाही आजपर्यंतच्या काळामध्ये. महारथी महारथी गेले, प्रवाह बंद नाही होत, पण मात्र प्रवाहातून बाहेर निघता येते. संतांनी प्रवाहातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. सुखदुःख हे चक्र आहे, बंद करू शकत नाही तुम्ही. कुणाच्याच जीवनात बंद नाही होत, फक्त त्यातून बाहेर निघता येते. सुख आणि दुःख कोणाच्या जीवनात नाही. रामाला पूर्ण आयुष्यभर रडत जीवन जगावं लागलं. श्रीकृष्णाला लपता लपता जीवन नकोसं वाटलं, जंगलात गेला तो. यादवकूळ सोडून जंगलामध्ये त्याचा मृत्यू झाला. तेवढ्या मोठ्या महाल असून तर ते मरता नाही आलं त्यांना. अरे, राजे रजवाडे, मोठमोठे संत महात्मे, थोर ऋषी मुनी आपल्या समाजामध्ये होऊन गेले. राजकारणी जागीरदार होऊन गेले. त्या सगळ्यांची गती मरताना कोणती झाली आपल्याला ज्ञात नाही. आपण वाचत नाही कधी कुणाचं ऐकतही नाही. म्हणून आपण विवंचनेत जीवन जगावं लागते. पैसेवाले असो, श्रीमंत असो, गरीब असो, ही विवंचना आपल्या जीवनामध्ये कशामुळे ते स्वतःच्या हिताचा आपण विचार कधी करत नाही जीवन जगताना. स्वहिताचा नाही, स्वहिताचा नाही विचार तू केला, विचार तू केला. स्वहिताचा नाही, स्वहिताचा नाही विचार तू केला, विचार तू केला. स्वहिताचा नाही, स्वहिताचा नाही विचार तू केला, विचार तू केला. वया गमाविला नरदेहा, वया गमाविला नरदेहा, वया गमाविला नरदेहा, वया गमाविला नरदेहा, नरदेहा. स्वहिताचा नाही, स्वहिताचा नाही विचार तू केला, विचार तू केला. स्वहिताचा नाही, स्वहिताचा नाही विचार तू केला, विचार तू केला.
प्राणाचा नाही विचार तू केला वया गमविला नरदेह. पार्वती महालक्ष्मी तू लक्ष्मी आहे, तुला काय कमी आहे? इतकी तू महालक्ष्मी असून सुद्धा तुझ्यावर संकट येतात. लक्ष्मीला गर्व झाला. देवा अजिबात बोलणं बंद करा. ते जिथं मी आहे ना तिथं संकट येऊ शकत नाही, जिथं लक्ष्मी आहे तिथं संकट येऊ शकत नाही असे आपली धारणा आहे. या जगामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये पैसा पाहिजे का? पैशाविना काही करता येत नाही, सगळ्याची धारणा आहे का नाही आहे? विष्णूला हसू आलं. लक्ष्मी भ्रम आहे तुझा. अशी चर्चा करता 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 तिथं एक मोठा राक्षस आला आणि राक्षसाने त्या लक्ष्मीला उचललं आणि घेऊन पळाला. लक्ष्मीला घेऊन पळताना राक्षस विष्णूला दिसला. लक्ष्मी उहापोह करू लागली, पण विष्णू काय करत राहिले? हसत राहिले. विष्णू काय करता राहिले? आपली पत्नी पळवून नेताना विष्णू हसत राहिले. गम्य कळते का आपल्याला? आपण करतो का तसं? तसंच नाही. बहादुरकी आपली. पत्नीला कोणी शिव्या दिल्या, जीव देईल म्हणे माझ्या पत्नीसाठी, तू का समजून राहिला? नाही. अरे तिचा जीव तुझ्या हातात नाही रे. डोक्यात भ्रम आहे आपल्या. प्रत्येकाचा जीव आपल्या हातात नाही आहे. जो जीव जन्माशी येतो तो आपल्याच कर्तृत्वारी जगतो. प्रत्येकाचं जन्म मरण त्याच्या कर्मानी लिहिलेलं आहे, कर्मानी बनलेलं आहे. लक्षात घ्या. कर्म की रेख न टूटे रे भाई, कर्म की रेख नहीं तेरे 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 भाई, कर्म की रेख नहीं भाई. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म की तेरे भाई, कर्म की तेरे भाई, कर्म की तेरे भाई. कर्म का बदला सबको ही को कर्म का बदला सबको ही को, कर्म का बदला सबको ही को, कर्म का बदला सबको ही को भरना पड़े है भाई, भाई भरना पड़े है भाई, भाई भरना पड़े है भाई. यही उपदेश सब संतों ने, यही उपदेश सब संतों ने, यही उपदेश सब संतों ने बारंबार समझाई, समझाई बारंबार समझाई. कर्म का कर्म का कर्म की रेखन मी तेरे भाई, कोई लाख करे चतुराई, कर्म की रेखन मी तेरे भाई. लक्ष्मी, अरे लक्ष्मंत जे लोक आहे, श्रीमंत लोक आहे, धनधान्यानी समृद्ध लोक आहे, तिथं धनापाशी आणि ज्ञानापाशी मुळाशी काय राहते बाबाजी? धन आणि ज्ञान हे अशा गोष्टी आहे, जेवढं धन वाढत असेल
जेवढं ज्ञान वळत असेल त्याच्या मुळाशी राहते सर्प अहंकार. लक्षात घ्या बाबा, अहंकार कुठे जन्म घेते? धनाने बलाढ्य असणाऱ्यांच्या मुळात आणि ज्ञानाने बलाढ्य असणाऱ्याच्या मुळात. म्हणून ज्ञान आणि धन जपून वागवावं लागते बाबाजी. धनामध्ये 15 दोष आहे, 15 प्रकारचे विघ्न तयार करते धन, जर तुम्हाला वापरता आलं नाही तर. लक्षात घ्या. आणि ज्ञानाने समाजाचा द्वेष मत्सर तयार होतो, ज्ञानाने विनम्रता हरण होते. ज्ञानाला जर समतेची जोड असेल तरच फक्त ते विनम्र राहते. लक्षात घ्या. म्हणून अर्जुना, समता असे ज्ञानांची. जे जे ज्ञानी समजदार लोक आपल्या समाजामध्ये आहेत, होऊन गेलेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची समता होती. म्हणून लक्ष्मीला म्हटलं, लक्ष्मी पहा तू आता आपलं भविष्य काय आहे ते. ती ओरडली, देवा देवा देवा, धाव 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 घाली विठू आता, चालू नको मंद, बडवे मज मारिता ती, काय केला अपराध, धाव घाली विठू आता, चालू नको मंद. प्रार्थना करतो आपण संकट आल्यावर, देवा देवा दे चरणी आसरा, धावा करतो. पण हा धावा जीवमुखवाणी आहे, चुकीचा धावा आहे. लक्षात घ्या. कारण संकट आपल्या कर्माने येत असतात, संकट आपल्या नासमजीने येत असतात, अवनती आपल्या नासमजीने होते. म्हणून आपल्या राष्ट्रसंतांनी अभंग लिहिला आहे. कोणता? उठा उठा रे सकळ, आला उन्नतीचा काळ, आला उन्नतीचा काळ, उठा उठा रे सकळ. म्हणून ही उन्नती साधण्यासाठी राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये एक ओवी दिली आहे. आपली साधावी उन्नती, सौख्य लाभावे इतरांप्रती, या उद्देशे जी जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी. माणसाने आपली उन्नती साधत असताना, लक्षात घ्या, जेव्हा मनुष्य उन्नतीच्या मार्गाने लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. उन्नती साधणाऱ्या माणसांच्या जीवन जगण्यामध्ये इतरांप्रती सहानुभूती, प्रेम असते. मी माझी उन्नती साधताना माझ्या बोलण्या चालण्यामध्ये कधी कोणाला धक्का लागत नसते, त्याचं नाव उन्नती आहे. जर कदाचित उन्नती साधणाऱ्या माणसाकडून इतरांना त्रास झाला तर त्यांनी समजून चालवा आपला मार्ग अवनतीकडे चालला. उन्नती त्याचंच नाव आहे. तुम्हाला माहीत आहे ना, आपण झाडाचं एक बी पेरतो जमिनीमध्ये, त्याची उगवण होते आणि हळूहळू त्या झाडाचा विस्तार होते. जसजसा विस्तार होते तसतसं ते झाड दुसऱ्यांना सावली देते का ऊन देते? झाड ते शांत करते का शांत करते? जसजसा त्या झाडाचा विस्तार होईल तसतसं तो जीव, त्याच्या अंगीच गुणधर्म आहे विस्ताराच्या अंगी. जसजसा विस्तार होईल तसतसं संबंधित जीव शांत होत असतात, त्यांना दिलासा मिळतो, सहकार्य मिळते, प्रेम मिळते, वात्सल्य मिळते. राजे हो, उन्नतीच्या मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये स्वतः स्थिर शांत आणि दुसऱ्याला स्थिर शांत राहण्याची किमया असते. जो अवनतीच्या मार्गाने चालतो त्याच्या जीवनामध्ये स्वतः अशांत आणि दुसऱ्यालाही शांत न राहू देण्याची विचारधारा असते. म्हणून उठा उठा रे सकळ, आला उन्नतीचा काळ. लक्षात घ्या. उभे झाले नेते वक्ते, संत महंतादी भक्त ते. आपल्या समाजामध्ये या नरद्या हा जो आपल्या हातात आला, या नरद्यामध्ये आम्ही नेहमी सांगतो, आता इतके लोक आपण इथं बसून आहोत, नरदेह घेऊन आलो आपण. सगळ्यांची सारखी स्थिती आहे का? सगळ्यांच्या जवळ सारखा पैसा आहेत का? सगळ्याजवळ सारखी समज आहेत का? सगळ्याजवळ सारखी सात्संगत आहेत का? नाही नाही नाही, ही भिन्नता राहणारच आहेत. ही भिन्नता एकाच घरी एक माँ बाप के लड़के, दूजा दूजा भाव
एक चेले हत्ती हो, एक चेले आम्ही 6 भाऊ होतो. एक मरण पावला, आता 5 आहो. या सिंहासनावर साहेब बसले का? नाही बाबूजी, नाही बसता येत. कसं शक्य आहे या गोष्टी? नाही बसता येत. किती प्रयत्न करा, आमच्या गुरुजींनी किती प्रयत्न केला. 30 पोरं मी फर्स्ट क्लासमध्ये आणून दाखवतो. शक्यच नाही बाबाजी, शक्य नाही. या शक्य न होणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु जरी तुम्ही पहिला क्रमांकावर नसणार, सिंहासनावर बसता येत नसेल, पण माणसाला समज मात्र समजेची ताकद येत असते. लक्षात घ्या. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, माणूस म्हणून जगत आहो, परंतु माणुसकी घडवत नाही. हेच दुःख आहे. ही घडवण्यासाठी उन्नती आला, उन्नतीचा काळ आला, उन्नतीचा काळ. उठा रे सकळ. नाही, पण हे करण्यासाठी साग पध सा साध पग रे सा दयेने माणूस हा घडतो, दयेने माणूस हा घडतो, दयेने माणूस हा घडतो, दयेने माणूस हा घडतो, माणूस हा घडतो, माणूस हा घडतो. निर्दयतेचे कठीण वर्तन, निर्दयतेचे कठीण वर्तन, निर्दयतेचे कठीण वर्तन. राक्षस तो ठरतो, राक्षस तो ठरतो, माणूस हा घडतो, माणूस हा घडतो, माणूस हा घडतो. त्यागी भोगी तो न पंथ हे, त्यागी भोगी तो न पंथ हे, त्यागी भोगी तो न पंथ हे. सर्वस्थळी हेची दिसत आहे, सर्वस्थळी हेची दिसत आहे, सर्वस्थळी हेची दिसत. दयावान तो त्यागी सर्वथा, दयावान तो त्यागी सर्वथा, भोगी निर्दयी जीवन जगतो, भोगी निर्दयी जीवन जगतो, भोगी निर्दयी जीवन जगतो, भोगी निर्दयी जीवन जगतो, माणूस घडतो, दयेने माणूस घडतो, दयेने माणूस घडतो. म्हणून पहिलं सज्जनपणापणे हे लक्षण असलं पाहिजे. सज्जनाच्या अंगी आई असा, वडील असा, भाऊ असा, बहीण असा, गुरु असा, शिष्य असा, कीर्तनकार असा, श्रोता असा, वक्ता असा. पहिलं स्थान आपण दयाला दिला पाहिजे. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, जब लग घट में प्राण. दयेने माणूस हा घडतो, निर्दयतेचे कठोर वर्तन,
राक्षस तो ठरतो त्यागी भोगी दोन पंथ. हे समाजामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक त्यागी आहे, दुसरा भोगी आहे. आमचे राष्ट्रसंत त्यागी होते, गाडगे महाराज त्यागी होते. तुम्ही म्हणा आजी तेवढं कसं आमचे जमलजी, आम्हाला पोरं बळ आहे, संत होऊन जमणार आहे का? नाही नाही नाही, तुम्हाला पोरं बळ आहे, संत होऊन नाहीच जमत. नाही का? तुम्हाला जनाबाई नाही दिसली का? तुम्हाला सखुबाई नाही दिसली का? तुम्हाला बहिणाबाई नाही दिसली का? राजे होते का हे? तुम्हाला सुदामा नाही दिसला का? श्रीमंत होता का? कोणतंही नातं ठेवू नका, कोणतेही विचार आणू नका. प्रत्येक माणसाला संधी आहे लक्ष उन्नती करण्याची. उन्नती जरूर करू शकतो. यामध्ये आम्ही गरीब आहो, आम्हाला साथ नाही, आम्ही अज्ञानी आहो असं नागर्जीपणा घेऊ नका, लाचार होऊ नका. लाचारींनी पापकृत्य होते राजो. लाचार माणसं कोणाच्याही आहारी जात असतात. लाचारी माणसांना धनवान लोक, ज्ञानवान लोक फसवत असतात, लुटत असतात. म्हणून माणसानं लाचार बनू नये. लाचार त्यासाठी बनतो मनुष्य, गरजेचा विस्तार असतो म्हणून. गरजा कामना विस्तारली की लाचारी घरी आली. म्हणून गरजा कामना नियंत्रण ठेवा. संतांच्या साहित्यावर आपण लक्ष ठेवा. आणि यासाठी उभे झाले नेते वक्ते, संत महंतादी भक्त ते. संत सज्जन मुनी लोक, नेते वक्ते या समाजामध्ये. अरे जीवा, नरदेह ज्यावेळेस घेऊन आला त्यावेळेस नरद्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही या, कोणी चांबार आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी कोमटी आहे, कोणी दुकानदार आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी कास्तकार आहे, कोणी मदतदार आहे, कोणी कर्मचारी आहे, नाही कोणी लीडर आहे, कोणी सांगणारे आहे, कोणी ऐकणारे आहे. जे जे क्षेत्र तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार मिळालेलं आहे. आम्ही नेहमीच सांगतो, प्रारब्ध तो पहले बने बाद बने, ये शरीर मालिक तन का कर्म है, कह गए दास कबीर. कधी कधी आपल्या डोक्यात काय जी आता आपल्या नशिबात नाही, ते बोपटे गुरुजी नाही का आमचे, ते दोघंही शिक्षक आहे राजो, त्यांना काय कमी आहे म्हणून तर ते म्हणते पुढं पुढं नसते म्हणतो ना आपण. अरे हो बरोबर आहे ते दोघे शिक्षक बनण्यासाठी काही जमा करा लागली असेल का नाही. बापा अनंत महाराजांना खूपच पाठांतराची गाते चांगले. अरे पण काळ किती गेला, ठोकरा खाता खाता शेंबड्याचं ऐका लागलं ना का नाही ऐका लागलं. 1964 पासून काळ घालवत आहे याच्यामध्ये. 2 दिवसाचं काम आहे काय? नाही नाही नाही. त्या प्रकारे हे जी आपल्याला विभिन्नता दिसते, कधी श्रीमंत दिसते, आपण गरीब राहतो मित्र, आपापल्या कर्माचं फळ आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही दानधर्म करता, सहकार्य करता, दुसऱ्याची सेवा करता, सहकार्याची भावना असते, घासातला घास देण्याची प्रवृत्ती असले, त्याची सगळं धर्माची जमा त्याच्या जीवनाच्या बँकेमध्ये जमा होत आहे राजो. ती बँकेमध्ये जमा झालेली रक्कम तुम्हाला पुढचा जन्म घेताना प्राप्त होते, विड्रॉल करता येते. जमाच नाही बँकेत तर विड्रॉल कुठचा कराल. म्हणून काही कोणावर रुसू नका, फुगू नका. लक्षात घ्या, आपापल्या कर्मांनी सगळं काही साधता येते. म्हणून आपल्या नरद्यामध्ये आलेल्या जीवासाठी चांगले चांगले नेते आहे. नेते का सगळेच खराब आहे का जी? महात्मा गांधी खराब होते का? विवेकानंद खराब होते का? गुलझारी लालनंदा खराब होते का? संत चांगले होऊन गेले, ऋषीमुनी चांगले होऊन गेले, आटापिटा केला त्यांनी जीवनांचा. म्हणून भक्त हो, सज्जन हो, एक एक शब्द यासाठी वापरा. एक एक व्रतवैकल्य तुम्ही करता, करा, जरूर करा, परंतु कशासाठी? उन्नती झाली पाहिजे. उन्नती येता कामा नये, घरामध्ये तोटा येऊ नये. तोटा आणण्यासाठी, अडचण भोगण्यासाठी, गरिबी येण्यासाठी, नामुश्किल जीवन जगण्यासाठी आपण काही परमार्थ करून राहिलो नाहीत. म्हणून या संत महात्म्यांचा, थोर नेत्यांचा वारसा चालण्यासाठी त्यांची विचारधारा घ्या. म्हणून तिसऱ्याच्यात म्हटलं आहे की न्यायतत्वांचा विचार, न्यायतत्वांचा विचार आला नेत्रांच्या समोर. संत साहित्याचा अभ्यास केला, संतांचं गुह्य साहित्य जर पाहिलं, संतांचं कथन जर ऐकलं, आपल्या डोळ्याच्या समोर ते
न्यायतत्वांचा विचार आला नेत्राच्या समोर, आला नेत्रांच्या